खमंग भाजलेले शेंगदाणे आणि गोड गुळाच्या चवीचा अप्रतिम संगम म्हणजे चिक्की. तर नमस्कार मंडळी, आज बनवूया कुरकुरीत, चविष्ट आणि पौष्टिक अशी चिक्की. बनवायला सुद्धा खूप इझी आहे बरं का. चला मग झटपट अशी रेसिपी पाहूया. 1 वाटी शेंगदाणे तसेच 1 वाटी गूळ घेऊया. आता सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे अगदी खमंग होईपर्यंत भाजून घेऊया, म्हणजेच त्यावरची साल जी आहे ना ती लवकर निघली पाहिजे, इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. शेंगदाण्याला हलकेसे डाग पडले पाहिजे. शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हलकेसे डाग पडलेले आहेत. तर शेंगदाण्यांना काढून घेऊया आणि त्यावरची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे. शेंगदाणे काढून घेतल्यानंतर गार करून घेतलेला आहे आणि त्यावरची पूर्ण साल मात्र काढून घेतलेली आहे. तर आता असे शेंगदाणे न टाकता मी मिक्सरला पूर्णपणे असं बारीक करून घेत आहे आणि बारीक शेंगदाण्याच्या कुटाची चिक्की जी बनवतो ना आपण, सेम त्या पद्धतीचे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तर मिक्सरमधून वाटण काढून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं. आता पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊया. लगेचच गूळ 1 वाटी ॲड करूया. गुळाचं मिश्रण सतत असं हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. गूळ मेल्ट झाल्यानंतर पूर्ण गुळाच्या ज्या गुठळ्या होतात ना त्या पूर्ण मोडल्या जातात आणि मिश्रण मात्र एकदम असं पातळ होतं बरं का. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. गूळ मेल्ट होईपर्यंत पोळीपाट घेतलेला आहे आणि त्याला आपण 1 चमचाभर असं तूप लावून घेऊया, जेणेकरून चिक्कीचं जे मिश्रण आहे ना यावरती पसरल्या गेल्यानंतर खाली चिकटलं नाही पाहिजे, यासाठी पोळीपाटाला आहे ना तूप लावून घेतलेलं आहे. हवं तर पोळीपाटाऐवजी तुम्ही एखादी परात वगैरे पण घेऊ शकता. गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता हे गुळाचं मिश्रण पूर्ण चिक्कीसाठी कसं रेडी असेल हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तर गार पाण्याची वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये गुळाचं मिश्रण टाकूया. अगदी एखाद मिनिटभर थांबल्यानंतर जे मिश्रणाचा गोळा जो आहे ना तो पूर्णपणे असा कडक होतो आणि लगेच तुटला जातो. तर ओळखायचं की हे मिश्रण आहे ना चिक्की बनवण्यासाठी परफेक्ट असं रेडी आहे. तर यामध्ये आहे ना आता शेंगदाण्याचं कूट ॲड करूया. पण हा क्षमा असावी, कारण जो शेंगदाण्याचं कूट टाकताना जो व्हिडिओ आहे ना तो मी चालू करायचा विसरले, त्यामुळं इथे मी क्लिप ती ॲड करू शकले नाही, त्यासाठी सॉरी. आणि घाईघाईमध्ये ना गडबडीमध्ये असं कॅमेरा ऑन करायला वगैरे कधी कधी विसरला जातो. पण रेसिपी मात्र परफेक्ट होती, म्हणून म्हटलं हा व्हिडिओ आहे ना तुमच्यासोबत शेअर करावा. आणि आता यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट आणि एखाद मिनिटभर आहे ना मिक्स करून घेऊया. सर्व गुळामध्ये शेंगदाण्याचं कूट असं मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर खूप काहीसा वेळ ठेवायचा नाही. शेंगदाण्याचं कूट आणि गूळ जे आहे ना ते सर्व असं एकजीव झालं पाहिजे, इथंपर्यंत आपण मिश्रण आहे ना मिक्स करून घेणार आहोत. मिश्रण मिक्स झाल्यानंतर पोळीपाटावरती हे मिश्रण आपल्याला ओतून द्यायचं आहे. मिश्रणला गोलाकार आकार देण्याचा प्रयत्न करूया. ऑलरेडी ते गोलच झालेलं आहे, सर्कल शेपमध्ये पडलेलं आहे. आता थोडंसं गार झाले ना की लाटण्याला आहे ना तेल किंवा तूप लावायचं आणि मग असं पूर्ण आहे ना मिश्रण पसरवून घ्यायचं. तर इथे लाटण्याला मी तेल लावलेलं आहे आणि पाहू शकता किती इझिली हे चिक्कीसारखं आहे ना पसरलं जातं आहे मिश्रण. म्हणजे परफेक्ट असं मिश्रण जे आहे ना ते आपलं तयार झालेलं आहे, कुठेही चिटकत वगैरे नाही आहे. आणि थोडंसं गार झालं ना ह्याच्या आपल्याला चाकूच्या साह्यानं जसा शेप हवा असेल ना तर तसा द्यायचा आहे, जेणेकरून त्याच्या परफेक्ट अशा वड्या पडतील. मिश्रण कडक झाल्यानंतर त्याला शेप द्यायचा नाही आहे, वड्या पाडायचं नाही आहे, कारण व्यवस्थित पडणार नाही आहेत म्हणून. आता थोडंसं गार झाले तर चाकूच्या साह्यानं वड्या पाडून घेऊया. तुम्हाला जसे हव्या असतील, जशा छोट्या किंवा मोठ्या, तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाडून घ्या.
तर मी अशा व्हिडिओमध्ये दिसतात ना सेम त्या पद्धतीच्या वड्या करून घेतलेल्या आहेत. आणि हे चिक्कीचं मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर आहे ना मस्त अशा कुरकुरीत वड्या ज्या आहेत ना त्या तयार होतात. आणि बघा मंडळी, किती साधी आणि सोपी रेसिपी आहे. अगदी आपण 5 ते 10 रुपयामध्ये एवढा छोटा छोटा बाईट घेऊन खातो. त्यापेक्षा घरी बनवा आणि मस्त एन्जॉय करा. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसतच असेल किती इझिली ह्या ज्या वड्या आहेत ना त्या निघल्या जातात आणि मस्त अशा कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहेत. मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आहे ना ह्या वड्या आहे ना खूप कुरकुरीत लागतात. तर एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग तुम्हीही बनवा आणि तुम्हीही एन्जॉय करा. जर रेसिपी बनवते वेळेस काही अडचण आली तर कमेंट्समध्ये नक्की या. धन्यवाद.